मोगली. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे काळजी घ्या. इकडे धबधबा, मॅगी, ट्रेन. आता ना मी व्हिडिओ चालू केली लगेच सरळ बसली. इथून नॉर्मल ट्रेक इथपर्यंत, इथून गेलं ना प्रॉपर हार्ड होतो. आणि ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करा. शी बघू तर शी म्हणते, हिला ड्रोन मध्ये घ्यायचं नाही. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. मागे आहे दत्त मंदिर समोर इथे. आणि लास्ट टाईम बघितलं तर इथून आपला धबधबा झेनीत जवळजवळ आहे ना 4 वर्ष अगोदर आपण हा ट्रेक केला होता नाथबाबाचा. त्या ट्रेकमध्ये ना KP फॉल्सला मी जाऊन आलेलो आहे ऑलरेडी, पण तो उन्हाळ्यात गेलेलो आहे, त्यामुळे तो धबधबा वगैरे काहीच नव्हता. तर आता म्हटलं सगळेच चालेत KP फॉल करत, तर म्हटलं चला आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती काहीतरी टाकूयात. आणि इथून समोर आमची झाडीला स्किप केल्यावरती समोर वडाचं झाड आहे, तिकडून वरती गेलो की डायरेक्ट KP फॉल्स. आणि इकडे बघा ह्यांचं काय चाललंय. ही आमची छोटीच आहे नाही, मग सेम एज आहे यार. हा, ही माझी बहीण आहे, छोटी मोठी जशी काही नाही मोठी. पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये आले. तू आधी पण आलेस वाटतं कशात तरी ना? आलेस एक पण नाही. अजून भरपूर जण आहेत, त्यांना इंट्रोड्यूस करायचं आहे. जसं जसं वर जाऊ ना तसं तसं आपण त्यांना इंट्रोड्यूस करूया. हा चाललाय इकडे महाराजांना जर काय झालं टाकायचं. ती रशी पकड. मोगली. मस्ती नको, पडलो तर ढुंगण जायचं एक तर कामातून. समोर ढूंढना मिळणे की बात कर रहे. ए बाबा जाशील तिकडे खाली. हॅशटॅग घ्यायला लागेल तुला. चांगला चालू केले. कर 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 कर. हिचं असं म्हणणं आहे की होणाऱ्या नवऱ्यासाठी आत्ताच वटपौर्णिमे झाली आहे, त्याच्यानंतर पण मी धागा म्हणते. हा, पुढच्या वर्षीसाठी करते, पेंटिंग ठेवते. फायनली आपल्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. पहिलीची क्लासमेट. हां, तर मित्रांनो, जेव्हा मी फर्स्ट स्टँडर्डला होतो ना तेव्हा माझी एक फ्रेंड म्हणजे याची क्लासमेट ती ही आहे. आणि जवळजवळ आणि विचार करा, मला 10वी देऊन झाले 10 वर्ष आणि माझ्या पहिलीची मैत्रीण मला आज भेटते. किती वर्षानंतर भेटते विचार करा. हां, आम्हाला ना स्कूलमध्ये ना इथे चौथीला असताना ना कचरा गोळा करायला आणलेलं. कचरा म्हणजे असं नाही, दत्त मंदिराची साफसफाई वगैरे जे असतं ना, काय श्रमदान त्यासाठी आणलेलं. त्यामध्ये आम्ही केलं होतं श्रमदान वगैरे. आता किती केलं होतं ते काय माहीत नाही. त्यानंतर आज भेटते ती आज. एकाची विकेट पडली, एकाची विकेट. आता ना मी व्हिडिओ चालू केली लगेच सरळ बसली, नाही तर त्या भाजी विकायला बाया बसतात तशी बसली होती. सांस भी रुकेगा शायद. बहुत दम है. ये देखो घाम गिर रहा है मेरा. नॉर्मल ट्रेक संपलाय. आता समोर आहे ना कातळ दिसते का तुम्हाला? तिथून आता कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतील बघा. आधी इथून व्यवस्थित जायला लागेल. आजा बहना, तुझे मेरे संग ही रहना. आलीस काय? मला असं काय वाटतं माझ्या पॅन्ट टाकन फाटेल म्हणून. ए आप्पा
बराचसा पाऊस पडतोय, पाऊसमध्ये धबधबा पडते. मी रेकॉर्ड करी हिला पाडतो ना. याची फुल तयारी तिला पाडण्यात. ये मिशन सक्सेसफुल. आतमधून चल ते नंतर कर. आतमधून चला दिना. इथून नॉर्मल ट्रेक इथपर्यंत. इथून गेलात ना प्रॉपर हार्ड होतो आणि हा पूर्ण आपल्याला सुळका चढायचा वरती. लाईन लागले. आणि बघा इथे खोपोली आपली. धर मला रेकॉर्ड कर आता. धर इले मी सटकतोय. नाही सटकत. इथं एवढं तर इझी होतं. काय वेगळं होतं याच्यामध्ये. येस हो. इतके पण हार्ड नाहीये. विषय असा आहे की पावसामुळे झाले शेवाळ. अरे मग माकणार चिखल आहे. चल वरती पाणी आहे. हे बघा आपण तिथून आलोय खालून प्रॉपर असं वरती. तर हे थोडंसं राहिलंय ते चढू आणि मग वरती. दुसरा रस्ता कुठला माहिती आहे का? डायरेक्ट पळसदरी. आणि आहे ना परवा मी ज्युरासिक वर्ल्ड रिबर्थ बघून आलोय. सेम वाटतंय मला. सेम. कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या पुढे आल्यावरती ना असा रोड लागतो बघा. पूर्ण जंगल. थोडीशी दमछाक होते. थोडीशी नाही थोडी जास्त. कारण ना सरळ उभी चढाई आहे त्यामुळे चालतंय. हा बघा असा जंगल ट्रेक आहे. आणि ड्रोन शॉट कसे वाटले नक्की कमेंट करा. शी बघू तर दे. शी बघू तर शी म्हणते. हिला ड्रोनमध्ये घ्यायचं नाही. ट्रेन आली. ट्रेनचा आवाज येतोय. समोर केपी फॉल्स आणि आपली रेल्वेची पटरी दिसायला लागली आहे. थोडं त्याचा 5-10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. बघा सगळे थकलेले आहेत. तुमचा भाऊ नाही थकलाय. आम्ही दोघंच फक्त थकलेलो नाही. बाकी सगळे थकलेले आहेत. प्लीज हेल्प कर ना. मदत कर ना. येशील ना. हाथी को चीटी उठा रहा है. अरे ती कुठं मागे गेली बघ पळून. तर आता आम्ही परत एकदा चालायला लागलो. जसं की 10 महिने आडवा होता. आम्ही पोरींना व्लॉगमध्ये का येत नाही प्रॉब्लेम. ह्याचं कारण बघा. हा हिचे व्हिडिओ काढतोय. तिला पटरीपासून जाताना व्हिडिओ पाहिजे बघा. पाठी उगा. हेच कारण असतं माझ्या व्लॉग्समध्ये मुली कमी असतात. यायला भरपूर आहेत पण कारण असं असतं. आणि असा प्रॉब्लेम आहे ना. मी चुकी केले तुम्ही चुकी करू नका. तोंडू मस्त व्हिडिओ. चल सरळ चल. हे बघा हा एक धबधबा लागतो आपल्याला. तो सुद्धा आपल्याला तिथून पार करायचा आहे. म्हणजे हा दुसरा रोड आहे आणि खाली एक तिथून पण रोड आहे. जा तुझा. आम्ही जास्ती वरती आलो आहे. तिथून एक असा खालून असा त्या साईडने वर जातो आणि आम्ही हा सेकंडवाला हाय रिस्कवाला रूट घेतला. आता मला 5 आहे. हा बघा हा इथून पण रोड येतो आणि असा वरती जातो. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची, जर अजून एक ट्रॅकवरनं पुढे 2-3 बोगदे क्रॉस करत गेलेत ना तर नाथबाबा असं एक तिथे केव आहे. तिथे आपला 4 वर्षापूर्वीचा सुद्धा ब्लॉग आहे. तुम्हाला आय बटनमध्ये लिंक देईल.
त्यामध्ये पण आपण हा केपी फॉल दाखवलेला आहे, पण तेव्हा आपण उन्हाळ्यातच आलेलो वाटतं, तर तो नव्हता, वॉटरफॉल नव्हता ऑब्व्हियसली उन्हाळ्यामध्ये. आणि आता खास करून तोच वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आहे. हे बघा, इथे असे किडेसुद्धा असतात. असं मला आता चढवतो इथे. आता हे बघा, असा वेळा घातला. ही आहे वेल, पण वाटते सापासारखी. अद्भुत ना. तुम्ही जर लास्ट ऑफ अस बघितला असेल ना, तुम्हाला हा पंकज समजेल. मोजून 1 ते सव्वा तासाचा ट्रेक केला, थांबत रील काढत, प्लस आपला ड्रोन उडवत, आणि फायनली इथे पोचलेलो आपण. याआधी पण येऊन गेले, त्यामुळे काय मला असं नवीन नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये बोलतो ना आपण, सह्याद्रीचं रूपच काहीतरी, सौंदर्यच काहीतरी वेगळं होतं, त्या टाईपमध्ये वाटतं आहे. ठीक आहे, आता बाकी त्यांचा रील बिल काढून होऊ देत, मग आपला चिडिया उडूयात आणि शॉर्ट्स घेऊयात. तोपर्यंत या गोपुरातले शॉट बघा तुम्ही. तेजस मागे हो. समोर वॉटरफॉल, ब्रिज, आणि ही प्रॉपर अशी खोबणी, म्हणजे कातळ खोदून केलेली आहे बघा. असं किती भारी वाटतंय ना. तिथे थोडं स्लिपरी झालं आहे, हे बघा. हो बघा, मस्त ना. आणि आता बाकी सगळे तिथे आता मॅगी आणि भुट्टे भाजायला घेणार आहेत, म्हणजे आपली कढीस. बघूयात आता मस्तपैकी ड्रोन शॉट घेऊयात. 3, 2, 1. बाकीचे शॉट सगळे घेतलेत. तर ट्रेन येते ना, त्याच्या ड्रोन शॉट बाकी आहे, आणि एक इथून एक असा गोपुराचा शॉट. अरे दिसलीस तू, एवढा वाईड अँगल हा आपल्याकडे. बघू आता कधी येते ट्रेन. प्रयत्न चालू आहेत बघा आग लावण्यासाठी. आणि इथं काय बनवतात जरा तुम्ही सांगता का? मॅगी, मसाला मॅगी 50 रुपये आणि 60 रुपये. तुम्हाला कोणती पाहिजे? आम्हाला 30 वाली द्या ना. नाही नाही, तुम्ही जा पुढे. अशा प्रकारे आम्ही आग लावतो. कोणाला आग लावायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मी माझ्या भावाच्या आयुष्यात आग लागली होती. भावासाठी एवढे सुंदर शब्द ऐकून मन प्रसन्न झालं. बरोबर अर्धा तास झाले. अर्धा तासानंतर लागली चूल, आणि त्याच्यानंतर टाकलं त्याच्यामध्ये कांदा. आणि जर तुम्ही इथे येत असाल तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे काळजी घ्या, कारण खूप स्लिपरी झालं आहे. आणि त्याचबरोबर इथे काय काय पाहायला मिळेल ना, तर मेन तर ह्या अट्रॅक्शन आहे ब्रिज, दुसरा वॉटरफॉल,
आणि इथून समोर बघाल ना तर तिथे ड्यूक्स नव्हते, तुम्हाला ड्रोन शॉट्समध्ये दिसत असेल. खाली एक झेनिथ वॉटरफॉल आहे आणि इथून खाली गेलात ना तर कोपऱ्यात ना एक हे आहे रिंग वॉटरफॉल आहे. आपले ती व्हिडिओ पण आहे रिंग वॉटरफॉलची, तीसुद्धा लिंक देईल, तीसुद्धा बघा. खूप भारी आहे वॉटरफॉल. आणि हे बघा ना काय भारी वाटतं आहे ना. फक्त ट्रेन याची वाट बघतो आहे, शॉर्ट्स घ्यायचे आहेत मला. बघूया कधी ट्रेन येत. आणि यांची इथं मॅगी चालू आहे. जुगाड काय असतो तो पाहायचा तुम्हाला. हे बघा समोर तिकडे दिसतंय, तो लावला टाइम लॅप्स ट्रायपॉडला. आणि या शीटनी बघायला इकडे दाखव रे, ट्रायपॉडचा काढलाय पाईप त्यासाठी फुकरी. इसे बोलते जुगाड. ट्रेकिंगला आणि कुठे कॅम्पिंगला गेल्यावरती ह्याच अशा गोष्टी असतात, बारीक बारीक गोष्टी ते तुम्हाला एक वेगळाच एक्सपिरियन्स देऊन जातात आणि तुम्ही काहीतरी नवीन शिकता. कारण जुगाडावरती दुनिया कायम आहे असं बोललं तर हरच नाही आहे. तर ठीक आहे, बघा कसा एकदम शॉवर असतो ना आपल्या बाथरूमला तसा प्रॉपर वारा येतोय बघा. म्हणजे वार नाही, पाऊस येतोय वाऱ्यासोबत मला पूर्ण आहे ना. क्लास. असं वाटतंय बघून तरी अजून 2 तास लागतील मॅगी बनायला. अरे हो, अजून मके भाजायचे आहेत ना रे. भाजतील का बनायचे? आता बघा मस्त व्हिडिओ बघा तुम्ही स्टाईलमध्ये फुकणी. जवळजवळ पाऊण तास झालाय अजून मॅगीच बनते आमच्याकडे. काय पण पाऊण तास, 15 मिनिटं पण नसेल झाली. पाऊण तास झाले मित्रांनो. गावात मला नाही बसत इथे, मेलो मी. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, कधी कुठे मन वेडे. आपण पूर्ण गाणे टाकू शकत नाही, कॉपीराइट येणार, त्यामुळे इथं स्किप आहे. हे बघा मगाशी मी लाईव्हच्या नादामध्ये काय ब्लॉगच केला नाही. मॅगी खूप भारी झाली आहे आणि तिकडे जे मेन प्रॉडक्ट बनतं आहे ते काय अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे. खाऊ शकतो. हां दे बड हां नको बस. मग असे लाईव्हवर बोलले, आता फक्त ब्लॉगसाठी. काय? हा रे रेनबो दिसतोय. झाड इकडं चल, तू बघ इकडं. 1 2 3. किती वेळ ट्राय केला आहे व्हिडिओ काढायचा ड्रोननी. घंटा काय नाही, ट्रेनच आली नाही अजून. एक येऊन गेली, ती छोटीशी होती. तर ट्रेनची वाट बघतोय, ट्रेनच येईना. कसे बसलेत बघा सगळे. हे खादड बोकी, याला काय ते असं काही जमत नाही, त्या खादत बसले. तर इथून आता निघायची तयारी, म्हणजे ऑलमोस्ट निघतोच आहे. 11:30 पावणे 12ला मी इथे आलो आहे. मॅगी खाल्ली, मका खाल्ला, ड्रोन शॉट घेतले, सगळं केलं आहे. आणि आता 4:30 झाले ना, 4:30 झालेत आणि आम्ही निघतो आहे. म्हणजे असं समजा की पूर्ण आमची एक अख्खा दिवस कॅम्पिंग झालेली आहे. तर खाली उतरेपर्यंत 1 तास लागू शकतो. बघा लास्टचा बघून द्या. आणि एक मिरॅकल झालं आहे आपल्यासोबत. अजूनही गोप्रोची बॅटरी 44% आहे. पॉवर बँक आणला पण मी यूज नाही केला पॉवर बँकचा. ड्रोनच्या पण 3 बॅटरी यूज करून झाल्या.
यावेळेस ड्रोन शॉट जरा कमी असतील मे बी, कारण आम्ही एन्जॉयमेंटच केली आहे. आणि बघू अजून खाली कसा उतरताना काय मिळते. अजून जेव्हापासून आलो आहे ना तेव्हापासून पावसाचा नामोनिशाण नाही आहे. आणि आता उतरायला घेतलं आहे, धबाधबा पाऊस येतो. तर दरवेळेसप्रमाणे व्हिडिओ मी एंड करायचा विसरलो आणि घरी येऊन व्हिडिओ एंड करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ड्रोन शॉट्स कसे वाटले आणि जायचं कसं आहे हे वगैरे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये तिथे सांगितलेलं आहे. जर तुम्ही पुणे मुंबईवर नेत असाल तर तुम्हाला खोपोली स्टेशनला उतरून शेअर रिक्षा वगैरे सगळे मिळतात. तर त्यांच्या थ्रू तुम्ही एक 40 ते 50 रुपयामध्ये दत्त मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तिथून डायरेक्ट तुम्हाला ट्रेक चालू होईल आपल्या एकतर रिंग वॉटरफॉलसाठी आणि दुसरा केपी फॉलसाठी. तर इझी आहे ट्रेक. मोजून 1 ते सव्वा तासात तुम्ही वर पोहोचू शकता. तिथे गेल्यानंतर प्रिकॉशन्स काय घ्यायचे की दर 20 ते अर्धा तास यांच्या टाइम इंटरव्हलमध्ये एकतर इंजिन तरी येतात नाहीतर मोठी ट्रेन तरी येते. तर त्याची काळजी घ्या. आणि आता पावसाळ्यात जात असाल तर सांगितल्याप्रमाणे चिखल म्हणजे स्लिपरी शेवाळं जे लागतं ते सुद्धा बघत जा, कारण त्याच्याने सुद्धा तुम्ही धडपडू शकता तिकडे. तर फक्त एवढ्या गोष्टींचं तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्ही इझिली ट्रेक करू शकता. बस इतकंच होतं या व्हिडिओमध्ये. आणि चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग भेटू तशाच नवीन व्हिडिओमध्ये.